नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आय होप आपण सर्वजण सुखी आहात. आज आपण प्रॉब्लेम नंबर 3 पेज नंबर 29 हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, हा प्रॉब्लेम आपल्या नोटबुक मध्ये लिहून काढायचा आहे आणि ज्याप्रमाणे मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्याप्रमाणे तुम्ही स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पॉज करून तो प्रॉब्लेम आपल्या नोटबुक मध्ये लिहून काढायचा आहे. काही करेक्शन्स आहेत, जसे की एकूण 6 ऍडजस्टमेंट दिलेत, परंतु एक ऍडजस्टमेंट त्यांच्याकडून राहून गेलेली आहे, ती अनरेकॉर्डेड सेल्सची. तर ती ऍडजस्टमेंट इथं मी लिहिलेलं आहे, मी तुम्हाला ती फोटो पण शेअर करणार आहे. आणि त्याचसोबत इथं तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या वेळेस त्यांच्या कोणती प्रिंट मिस्टेक झालेली आहे. डेटरची अमाऊंट 64,500 दिलेली आहे, तिथं 600 असायला पाहिजे होती. ठीक आहे, इथं पण थोडीशी सिंपल मिस्टेक आहे, ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर आपण काय करूया, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया. तर आपल्याला सर्वांना माहित आहे, पहिल्यांदा प्रॉब्लेम नीट व्यवस्थित वाचणं आवश्यक आहे आणि आपल्याला नेमकं काय सांगितले त्याप्रमाणे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर बघूया, रुचा अँड जुली आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. आपल्याला कॅपिटल रेशो कॅल्क्युलेट करणं आवश्यक आहे. तर आपल्याला प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल दिले रुचा आणि जुलीचं. किती दिलेलं आहे वाटल्यास मी इथे लिहून ठेवतो, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल असणारच आहे आणि कमीत कमी 2 पार्टनरचा प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये दिला जातो, 80,000 आणि हे 40,000. तर रुचाचं जे बॅलन्स आहे ते 80,000 आहे आणि जुलीचं जे बॅलन्स आहे ते 40,000 आहे. तर आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचे. रेशो कॅल्क्युलेट करत असताना आपण लहानात लहान रेशो घेतो. असा पण रेशो आला असता 8:4, पण तसं न घेता आपण 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8 means 2/3 and 1/3. Means if business is going to earn ₹3,000, that time Rucha will get 2,000 and Julie will get 1,000. तर जो काही प्रॉफिट असेल त्याचे एकूण 2 हिस्से करायचे, 1-2 हिस्सा आणि म्हणजे 2:1, म्हणजे एकूण 3 पैकी 2 हिस्से रुचाला भेटणार आणि 1 हिस्सा हा जुलीला भेटणार. त्यानंतर आपण बघूया ऍडजस्टमेंट कोणकोणते आहेत. तर मी या ठिकाणी वाचून घेतोय. क्लोजिंग स्टॉक ही इंडिपेंडेंट ऍडजस्टमेंट आहे, त्याचं बॅलन्स कुठेही नाही, त्यामुळे टिक मार्क करण्याची गरज नाही. ड्रॉइंगची ऍडजस्टमेंट आहे, रुचा अँड जुली विथड्रॉन गुड्स फ्रॉम दी बिझनेस म्हटले, ती पण ऍडजस्टमेंट इंडिपेंडेंट आहे. त्यानंतर डेप्रिशिएट मोटार व्हॅन अँड प्लांट अँड मशिनरी. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये मोटार व्हॅन आणि प्लांट अँड मशिनरी दिलेलं आहे, ते तुम्ही काय करायचं आहे, टिक मार्क करून घेणार आहात. आणि त्यानंतर रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे सन्ड्री डेटर्स वरती ऍडजस्टमेंट आहे, त्याला पण तुम्ही सन्ड्री डेटर्सला काय करा, टिक मार्क करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा घटक बघायचा आहे, तो म्हणजे आउटस्टँडिंग वेजेस. इथं वेजेस अँड सॅलरी दिले, त्याला टिक मार्क करून घ्या. त्यानंतर गुड्स, अनरेकॉर्डेड परचेस आणि अनरेकॉर्डेड सेल्स. म्हणजे परचेस वरती आपल्याला 2 गोष्टी आहेत, एक परचेस रिटर्न पण दिलेला आहे आणि अनरेकॉर्डेड परचेस पण आहे. सेल्स मध्ये सेल्स पण आहे आणि सेल्स तरी असणारच आहे, पण सेल्स रिटर्न पण दिलेले आहे आणि अनरेकॉर्डेड सेल्स पण दिलेले आहे. याचा अर्थ परचेसला 3 लाईन लागतील, सेल्सला 3 लाईन लागतील, डेटर्सला आय थिंक 2 ऍडजस्टमेंट आहेत. आपल्याला त्या हिशोबानं आपण हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. सुरुवात करूया. परचेसेस, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कंपल्सरी पहिल्यांदा परचेसेस न लिहिता आपण काय लिहिणार आहात, ओपनिंग स्टॉक लिहिणार आहात. सर दिलं नाही, आत्ताच नाही, फर्स्ट बॅलन्स नाही, हरकत नाही, पण लिहून ठेवा. सर प्रॉब्लेम मध्ये नाही दिलं तर असं होत नाही, आणि जर नाहीच दिलं तर डॅश करून टाका. परचेसेस आणि त्यानंतर काय लिहायचं, परचेस रिटर्न लिहा. आणि याच्यावरतीच एक ऍडजस्टमेंट आहे, ती म्हणजे तुमची काय याला म्हणून अनरेकॉर्डेड परचेस. आपण ऍडजस्टमेंट नीट वाचला तर लक्षात येईल, तुम्हाला हे दाखवायचं. ऍक्च्युली का लिहून ठेवतोय, बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की सर जागा किती सोडायची, आम्हाला कळतच नाही. बरेच मुलं ट्रेडिंग अकाउंट पूर्ण टॅली करतात, नंतर मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतात आणि बऱ्याच वेळा चुका करतात. असं नाही करायचं, सिक्वेन्स वाईज. माझे जे काही फॉर्म्युला आहे तो थोडासा अवघड जरी वाटला तरी तो लॉजिकल आहे आणि तोच स्टँडर्ड आहे. बघा, तर मग आपण काय करूया, परचेसेसची अमाऊंट इनरला घेऊ, कारण काय त्यावरती रिटर्न पण आहे आणि एक ऍडजस्टमेंट पण आहे. नंतर ट्रेड एक्सपेन्सेस. जर प्रॉब्लेम मध्ये ट्रेड एक्सपेन्सेस सोबत जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस यापैकी कोणताही खर्च दिला असेल, तर 4 पैकी एकही खर्च असेल तर तो ट्रेड एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेणार आहात. आणि जर समजा आता आजच्या प्रॉब्लेम मध्ये ट्रेड एक्सपेन्सेस का घेतलं, तर तुम्ही बघू शकता प्रॉब्लेम मध्ये जनरल एक्सपेन्सेस आहे, म्हणजे जनरल एक्सपेन्सेस दिला नसता तर आपण खाली घेतला असता. खाली म्हणजे कुठं, हा जो भाग आहे तो वरचा भाग ट्रेडिंग अकाउंट साठी केलेला आहे
आणि हा जो खालचा भाग आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट साठी केलेला आहे. तर ट्रेड एक्सपेन्सेस जो आहे तो आता इथे घेणार आहात का, तर मी आता सांगितलं तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जनरल एक्सपेन्सेस आहे, जर तो नसता तर आपण इथे घेतला असता. पुढे घ्या सॅलरीज आपण इथे घेणार आहात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण सॅलरी थोडीशी जागा सोडू, कारण ट्रेडिंग अकाउंटचे बॅलन्स जर वाढले तर असं आहे. तर इथं लिहा सॅलरीज. शक्यतो सॅलरीवर ऍडजस्टमेंट असते पण आजच्या प्रॉब्लेम मध्ये नाहीये, तर मग आउटरला घ्या 4500. त्यानंतर वेजेस अँड सॅलरीज, तर वेजेस अँड सॅलरीवरती ऍडजस्टमेंट आहे. सर सॅलरी तर आपण इथे घेतो पण इथं का घेतलं, इट मीन्स दॅट वेजेस आर मोर दॅन सॅलरीज. जर सॅलरी अँड वेजेस राहिलं असतं तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलं असतं, पण वेजेस अँड सॅलरी मीन्स वेजेस आर मोर दॅन सॅलरीज. सो हिअर 2800. काही वेळेस आपण फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या लोकांना सुद्धा सॅलरी देतो, मग फॅक्टरी एक्सपेन्सेस वी हॅव टू शो हिअर अँड ऑफिस एक्सपेन्सेस वी हॅव टू शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ऍडव्हर्टाइजमेंट देर इज ऍडजस्टमेंट. मी ऍडव्हर्टाइजमेंटचे बॅलन्स इनरला घेणार आहे का, कारण ती ऍडजस्टमेंट आहे, सायलेंट ऍडजस्टमेंट आहे, पण नंतर सॉल्व्ह करून घेऊ. नंतर सेल्स रिटर्न, कंपल्सरी प्रॉब्लेम मध्ये सेल्स असणारच आहे आणि रिटर्न नेहमी डेबिटला देतात, त्यामुळे हे सेल्स रिटर्न अगोदर लिहूया. जेव्हा सेल्स येईल तेव्हा त्याची अमाऊंट लिहूया. सेल्स रिटर्नची अमाऊंट आहे 8000 रुपये. त्यानंतर फ्रीहोल्ड प्रॉपर्टी ही असेट आहे, ती इथं घ्या. फ्रीहोल्ड प्रॉपर्टी 23000, ती कुठे येणार, बॅलन्स शीटच्या असेटला. ऍडजस्टमेंट आहे का, नाहीये. ऑफिस रेंट, ऑफिस रेंट वर ऍडजस्टमेंट आहे का, नाही. ज्यांच्यावरती ऍडजस्टमेंट नाहीये ते बॅलन्सेस आपण कुठे घेणार आहात, बॅलन्स शीटच्या सॉरी आउटर कॉलम मध्ये. ऑफिस रेंट किती आहे, 5000. एकाखाली एक घ्या म्हणजे टोटल चुकणार नाही. नंतर मोटार व्हॅन, मोटार व्हॅन कुठे येणार, इथंच येणार. बॅलन्स शीटच्या असेट साइडला मोटार व्हॅन येणार. ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला घ्या 40000 रुपये. त्याच्यानंतर स्टॉक, स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे. 1 तारखेचा स्टॉक म्हणजे कुठला, ओपनिंग स्टॉक, तो कुठे घेणार, इथं 89500. ऍक्च्युली लक्षात घ्या शक्यतो ओपनिंग स्टॉक वरती ऍडजस्टमेंट नसते. जनरल एक्सपेन्सेस बघा, मी मग सांगितलं तुम्हाला, जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस असेल तर ट्रेड एक्सपेन्सेस वरती येतो. त्यापैकी एक जरी असला तरी वरती जाणार, काय, ट्रेड एक्सपेन्सेस, अदरवाइज खाली येणार. जर नुसतं ह्या ट्रेड एक्सपेन्सेस मुळे बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम चुकीचा झालेला आहे. मुलांचा प्रॉब्लेम टॅली होऊन सुद्धा त्यांना आउट ऑफ मार्क मिळाले नाहीत. सन्ड्री डेटर्स कुठे येणार, हे बॅलन्स शीटच्या असेट साइडला येणार. सर माझे टॅली त्याच अमाऊंटला झाला, तसेही प्रॉब्लेम त्याच अमाऊंट झाला, पण ग्रॉस प्रॉफिट चुकला ना तुमचा. नेट प्रॉफिट बरोबर येईल तुमचा, पण ग्रॉस प्रॉफिट चुकला ना. त्यामुळे लक्षात घ्या, प्रॉब्लेम टॅली सेम अमाऊंटने होणे म्हणजे तुम्हाला फुल मार्क मिळणे असा त्याचा अर्थ होत नाही. डेटर्स वर ऍडजस्टमेंट आहे त्यामुळे आपण इनरला घ्या. नंतर कोल, गॅस, फ्यूल इथंच घ्या. 1 मिनिट, वेजेस अँड सॅलरी 2800. कोल, गॅस इथं घ्या. कोल, गॅस अँड फ्यूल. नंतर किती, इथं 1000 रुपये. ओके. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड इथं घ्या. ऍक्च्युली आपण जागा जास्त सोडायला पाहिजे होती. कॅरेज इनवर्ड असू द्या. कॅरेज इनवर्ड किती, 800 रुपये. ओके. त्याच्यानंतर बघा कॅरेज आउटवर्ड. आज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे बॅलन्सेस कमी आहेत. ओके. कॅरेज आउटवर्ड किती, 1300. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी इथे घ्या. प्लांट अँड मशिनरी थोडस जागा जास्त सोडायची कधी डेटरला, का, ऍडजस्टमेंट जास्त असतात. प्लांट अँड मशिनरी की एकमेव बॅलन्स आहे त्याच्यावरती सगळ्यात जास्त ऍडजस्टमेंट विचारल्या जाऊ शकतात. कशावरती, डेटर्सवर 13800. आता त्याच्यानंतर आपण क्रेडिटचे बॅलन्स घेऊया. रुचा आणि जुलीचे कॅपिटल बॅलन्स ऑलरेडी लिहिलेलं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स, डेटर्स आणि क्रेडिटर्स हे भाऊ असल्यासारखे असतात. हे सन्ड्री क्रेडिटर्स आपण इथे घेऊया. त्याची अमाऊंट किती आहे तुमची, 22000. त्याच्यानंतर सेल्स, सेल्स मी लिहून ठेवलेलं आहे. सेल्सची अमाऊंट 1,48,000. काही मुलं लगेच वजाबाकी करतात, असं करू नका कारण काउंटिंग मध्ये प्रॉब्लेम येतो. सेल्स नंतर आरडीडी, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ओल्ड आरडीडी आणि न्यू आरडीडी दोन्ही पण आहेत. मी पहिल्यांदा काय करतो, आरडीडी जी ऍडजस्टमेंट मध्ये दिली आहे ती, आणि आता याच्यातून आपण लेस करणार आहोत. कोणती लेस करणार आहोत, ओल्ड आरडीडी जी ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला आरडीडी असते ती आपण मायनस करणार आहोत. त्याच्यानंतर
बिल्स सॉरी लिहून ठेवतो मी. होल्ड आरडीडीची अमाऊंट किती आहे तुमची 1200 रुपये 1200. नेक्स्ट बिल्स पेबल. बघा बिल्स पेबल इज अवर सेक्युअर्ड लायबिलिटी. बिल्स पेबल 12,000 रुपये इथंच घ्या. नंतर पुढे परचेस रिटर्न. परचेस म्हणून परचेस रिटर्न आपण मायनस करतो. एकूण किती आहेत परचेस रिटर्न तुमचे 6,000 रुपये. अरे यार आपण इथं मायनस करूया. ओके नंतर झाले. आता एकूण जे बॅलन्सेस आहेत ते काउंटिंग करून घ्या. बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 एकूण 23 बॅलन्सेस आहेत. इथं काउंट करून बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 एकूण 23 बॅलन्सेस आहेत. आणि अशा प्रकारचेच तुम्हाला कमीच बॅलन्स येणार तुम्हाला परीक्षेला. लक्षात घ्या खूप मोठा प्रॉब्लेम असणार नाही. ओके कालच्या प्रॉब्लेम मध्ये आय थिंक नियर अबाउट 30 बॅलन्स होते. तर शक्यतो लक्षात घ्या जर बॅलन्सेस जास्त असतील तर ऍडजस्टमेंट कमी असणार आणि ऍडजस्टमेंट जास्त असेल तर बॅलन्सेस कमी असणार. तर आपण आता एक सायलेंट ऍडजस्टमेंट आहे ती अगोदर सॉल्व्ह करून घेऊया. कोणती ऍडव्हर्टाइजमेंटची 2 इयर्स. तर लक्षात घ्या या ठिकाणी 2 इयर्स साठी सांगितले. 2 इयर्स साठी 4,000. सो in this trading account and profit and loss account we can show only those expenses which is related to current year. Means such expenses which is not related to current year, that expenses we have to show on asset side. का तर हे सगळे रेव्हेन्यू आहे आणि हे सुद्धा एक्सपेंडिचर्स आहेत पण ते कॅपिटल आहेत. बिकॉज वी आर गेटिंग बेनिफिट फ्रॉम ऑल दिस एक्सपेन्सेस फॉर मोर दॅन 1 इयर. म्हणजे एका वर्षापेक्षा जास्त बेनिफिट भेटत असेल त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. प्लांट अँड मशिनरी ही असेट आहे. असेट कोणला म्हणतो आपण कॅपिटल एक्सपेंडिचरला म्हणतो. ओके तर मग आता या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे तुम्हाला 2 इयर साठी 4,000. तर आपण फक्त 1 इयरचे या ठिकाणी घेणार. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे 2 1 2 आणि 2 2 4. हे 2,000 जे रुपीज आहेत ते आपण काय करणार त्या ठिकाणी आपण मायनस करूया. आपण थोडी चेंज करू. इथे घ्या लेस प्रीपेड 2,000 रुपीज. आउटरला घ्या 2,000 रुपये. आणि इथून लेस होणारे बॅलन्सेस कुठे जाणार बॅलन्स शीटच्या असेट साइडला जाणार. याला काय म्हणणार प्रिपेअर ऍडव्हर्टाइजमेंट. एकूण किती रुपये 2,000 रुपये. ओके ही झाली आपली सायलेंट ऍडजस्टमेंट. म्हणजे जवळपास तुम्हाला ऍडजस्टमेंट एकूण प्रॉब्लेम मध्ये दिले 6 ऍडजस्टमेंट आणि ही एक 7 अशी एकूण 7 ऍडजस्टमेंट आहेत. ओके बघूया. क्लोजिंग स्टॉक मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे. Closing stock should be considered whichever is less. There are 2 types of closing stock. One is cost price and another one is market price. Cost price of rupees 88,000 and market price is rupees 90,000. So here 88,000 are less than 90,000. Means closing stock घेत असताना जी कमी आहे ती घ्यायची. आणि क्लोजिंग स्टॉक आपण कुठे घेतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला घेतो. एकूण किती अमाऊंट आहे तुमची 88,000 रुपये. आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या असेटला येणार आहे. मी तुम्हाला एक लॉजिक सांगितलं होतं बघा. ऍड म्हटलंय की सरळ इथं ही साईड या साईडला जर बॅलन्स आपण लिहित असू तर या साईडला येणार. ओके आणि या साईडला जर आपण ऍड केलं तर या साईडला येणार. आता आपण बघूया ऍडजस्टमेंट नंबर 2. रुचा अँड जुली विथड्रॉन गुड्स फ्रॉम द बिझनेस. रुचा आणि जुलीनं काय केलेलं आहे गुड्स विथड्रॉन केलेलं आहे. इथं लिहा बाय goods withdrawn by partners. पार्टनर्स कोणकोणते आहेत त्यांची नावं लिहा. पहिल्या पार्टनरचं नाव आहे रुचा आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे जुली. रुचाने एकूण गुड्स विथड्रॉ किती केले 3,000 रुपये आणि जुलीने किती केले 2,000. झाले किती हे 5,000. आणि एक परिणाम क्रेडिटला झाला. ओके तर जेव्हा जेव्हा लक्षात घ्या मी तुम्हाला वारंवार सांगतो ट्रेडिंग अकाउंट लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सर्व गुड्स संबंधित ट्रान्झॅक्शन असतं बघा. सेल्स म्हणजे काय गुड्स सेल्स सेल ऑफ गुड्स. नंतर हे गुड्स विथड्रॉन. नंतर क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय स्टॉक ऑफ गुड्स. म्हणजे थोडक्यात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला गुड्स संबंधित ट्रान्झॅक्शन येतात. तर एक परिणाम इथं झाला तर वेन we are going to withdraw goods from the business that is called drawing, so our capital balance is going to be decrease. हा परिणाम क्रेडिटला झाला तर हा परिणाम तुमचा डेबिटला झाला. ओके नंतर
पुढचा घटक बघूया, डेप्रिशिएट मोटार व्हॅन 5%. आपल्याला मोटार व्हॅन वरती 5% डेप्रिशिएशन काढायचं आहे. अगोदर 10% काढा, नंतर 5% काढा. 10% काढला तर 4000 येणार, 5 4 जा 20 म्हणजे किती येणार आहे 2000. झाले किती तुमचे हे 38,000 रुपये. ओके. त्यानंतर प्लांट अँड मशिनरीवर तुम्हाला सांगितलेलं आहे किती 7%. तर बघा हे लेस करा आणि तर डेप्रिशिएशन म्हणा @7%. आता हे 13,800 वरती आपल्याला डेप्रिशिएशन काढायचंय. किती टक्के 7%. तर आपण हे 2 0 कॅन्सल करूया. ओके. नंतर या ठिकाणी 8×7=56 किंवा 7×8=56, 56 ला 6, हातच्याले किती 5, नंतर हे 7 2 14 7 3 21, मग 21 अधिक 56 5 झाले किती हे तुमचे 26, हे 6 हातच्याले 2 7 1 7 7 अधिक 2 झाले किती 9. हे 966 रुपये तुम्हाला काय करायचे याच्यातून मायनस करायचे. करूया. हे 10 मधून 6 गेले 4, 9 मधून 6 गेले 3, इथं राहिले 17, 17 मधून 9 गेले राहिले किती 8, इथं राहिले 2, म्हणजे हे 12,834 रुपये तुम्हाला आउटरला घ्यायचंय. आता हे दोन्ही अमाऊंट जे काही डेप्रिशिएशन आपण मायनस केले ते आपण कुठे घेणार आहोत, इथं घेणार आहोत. हे डेप्रिशिएशन म्हणा. व्हिडिओची साईज जास्त मोठी होत असते त्यामुळे थोडस मी घाई करतो, त्यामुळे एखाद्या वेळेस चुका होऊ शकतात. हेच आपण कॉलेजमध्ये आपल्या क्लासमध्ये काय करू शकतो, सायलेंटली स्लोली सगळ्या गोष्टी कव्हर करू शकतो. प्लांट अँड मशिनरी हे मोटार व्हॅन आहे, सॉरी बघा. ओके. आणि प्लांट मोटार व्हॅन किती 2000 आणि प्लांट अँड मशिनरी किती 966 झाले. किती हे 2966. ओके. चला नेक्स्ट. पहिल्यांदा आपण एकूण 3 ऍडजस्टमेंट आता सॉल्व्ह केले. चौथी ऍडजस्टमेंट आता करायची नाही. जर का चौथी ऍडजस्टमेंट तुम्ही आता केली तर तुमचा प्रॉब्लेम 100% होणार. काही मुलं म्हणतील सर माझा प्रॉब्लेम टॅली झाला. अरे काय टॅली होणार तुझा प्रॉब्लेम, चुकीचं झालं टॅली. बघा तर मग या ठिकाणी काय रिझर्व फॉर डाऊटफुल आता नाही घ्यायचं. आउटस्टँडिंग वेजेस आता काय करणार, हे इथं आपण काय करणार ऍड करणार. आउटस्टँडिंग किती रुपये आउटस्टँडिंग 800 रुपये. ओके. हे बेरीज करून घ्या 0 0 8 8 6 4 1 2 3. तर हे 800 रुपये आपण इथे घेणार आहोत. काय म्हणून घेणार, हे आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपये. त्याच्यानंतर आपण बघा ह्या साईडला लिहिलं एक्सपेन्सेस इन्क्रीज और लायबिलिटी इन्क्रीज. जर आता काही मुलं म्हणतील सर आम्हाला ऍडजस्टमेंट नीट समजलं नाही, जेव्हा तुम्ही शिकवलात ना एक्सेल मध्ये ते आम्हाला समजलं नाही. हरकत नाही, काही गोष्टी समजत नसतात पण नंतर नंतर अरे लक्षात, अरे यार हे तरी किती सोपं होतं भाग, मला लक्षात का नाही आला, पण नंतर तुम्हाला कळेल. पण कन्सिस्टन्सी असू द्या, सातत्य असणं आवश्यक आहे. नेक्स्ट, गुड्स ऑफ ₹6,000 वेअर परचेस बट नो एंट्री इन मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. मी ऑलरेडी ते लिहून ठेवले अनरेकॉर्डेड बुक्स. आता आपल्याला काय करायचंय, हे 6,000 अगोदर आपण मायनस करून घेऊया. 0 0 0 8 मधून 6 गेले 2 झाले किती 42,000. आता अनरेकॉर्डेड 6,000 आहे. आता त्याने असं सांगायला पाहिजे होतं, कारण काय चूक झाली सांगू तुम्हाला. त्यांचं एक वाक्य चुकलेलं आहे. जसे की अनरेकॉर्डेड सेल्स अँड अनरेकॉर्डेड परचेस हे जे आहे ते कंबाईंड आहे. म्हणजे अनरेकॉर्डेड परचेस अँड अनरेकॉर्डेड सेल्स नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट असं जर म्हटलं असतं तर आपण केलं असतं कव्हर, परंतु ते प्रिंट मिस्टेक राहिलेली आहे. तर अनरेकॉर्डेड परचेस किती आहे 6,000 रुपये. तर इथं ऍक्च्युअली बॅलन्स मध्ये काहीच फरक पडला नाही बघा, हे का नाही. तर मग हे असं होतं योग आहे, परंतु सोडून देतो तो विषय, पण आपलं कॅल्क्युलेशन आपण दाखवायचं. ओके. 48,000 रुपये. अनरेकॉर्डेड परचेस मीन्स परचेस. अनरेकॉर्डेड परचेस म्हणजे काय, आपण क्रेडिटर्स कडून माल खरेदी केलेला आहे सावकाराकडून, पण त्याची एंट्री दाखवलेली नाहीये. सॉरी, तर मी मध्ये घेतलं होतं, मी याला बाहेर घेतो, सॉरी बाहेर घेतलं त्याला इनरला घेतो. सन्ड्री क्रेडिटर्स चुकून झालं माझ्याकडून. तर इथं घ्या अनरेकॉर्डेड. अनरेकॉर्डेड परचेस किती 6,000 रुपये. तर आपण वस्तू उधारीवर खरेदी केली पण त्याची एंट्री केलेली नाही म्हणून इथे घ्यायचं. नेक्स्ट, आता दुसरं अनरेकॉर्डेड सेल्स जे तुम्हाला दिलेलं नाही, परंतु मी तुम्हाला वाचून दाखवतो. गुड्स ऑफ ₹6,000 वेर सोल्ड ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ सेल्स बुक. तर आपल्याला सेल्स बुक मध्ये एंट्री केली नाही, तर आपल्याला इथे एंट्री करून घेणं आवश्यक आहे. याला काय म्हणून आपण अनरेकॉर्डेड सेल्स. एकूण किती रुपये 6,000 रुपये आणि झाले किती तुमचे हे 68,000 रुपये.
आणि हे 6,000 रुपये आपण इथं दाखवणार आहोत, पण दाखवण्याच्या अगोदर आपण हे लेस करून घेऊया. 0 8 मधून 8 गेले 0, हे 1,40,000. आता आपण ऍड करूया, काय म्हणूया, अनरेकॉर्डेड. एकूण किती रुपये तुमचे अनरेकॉर्डेड सेल्स? 6,000 रुपये. माय डिअर फ्रेंड्स, मी अनेक युट्यूबचे व्हिडिओ बघून मी ह्या व्हिडिओ बनवतो. अनेकांनी सॉल्व्ह प्रॉब्लेम केलेले, अनसॉल्व्ह प्रॉब्लेमचे व्हिडिओ बनवले, पण सॉल्व्हचे बनवले नाहीत, त्यामुळे मी सॉल्व्हचे घेतोय. आणि मराठीमध्ये खूप कमी आहे. मी महाराष्ट्रीयन आहे याचा मला गर्व आहे, आणि मी मराठीमधून तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये चांगलं एक्सप्लेन करून सांगणार. आपली व्हिडिओ हिंदी लोकांपेक्षा आपले मराठीचे व्हिडिओ खूप चांगले असणार आहे, बघून घ्या तुम्ही. तर 1,46,000 रुपये. ओके, आता आपण काय करूया, ऍडजस्टमेंट नंबर 4 जी राहिली होती ती ऍडजस्टमेंट आपण सॉल्व्ह करूया. आउटस्टँडिंग वेजेस, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. तर आरडीडी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. मगाशी जर आपण आरडीडी कॅल्क्युलेट केलं असता बिफोर शोईंग अनरेकॉर्डेड सेल्स, त्यावेळेस आपलं बॅलन्स चुकलं असतं. तर मग आपण काय करूया, या ठिकाणी हे 68,000 आहेत ना, या 68,000 वरती आपल्याला 5% आरडीडी काढायचे. ओके, तर मग आपण काढूया 5%. इथं चुकलेलं आहे ते न विचार करता 5% काढूया. 0 कॅन्सल करा. हे 5 0 0, 5 म्हणजे 8, 40 40 ला 0 4 4, नंतर 5 सक 30, 30 आणि 4 हे 34. हे 3,400. इनरला बरोबर घेतले पण आउटरला घेतला नाही. बघा इथे घ्या, हे आरडीडी, पण कोणती आरडीडी आहे ही? न्यू. ऍडजस्टमेंट मध्ये असते ती न्यू. 3,400. तर इथे घ्या 0 0, 10 मधून 4 गेले 6, हे 7 मधून 3 गेले 4 आणि हे 6. तर हे 3,400. 3,400 आपण इथे घेऊया. आता काय करा, वजाबाकी करा. 0 0, 4 मधून 2 गेले 2, 3 मधून 2 1 गेला 2. तर अशा प्रकारे आपल्याला हे दाखवायचं आहे. आता आपण काय करूया, टॅली हा जो घटक आहे तो आपण बघून घेऊया. पहिल्यांदा आपण परत एकदा चेक करून घेऊ बॅलन्सेस बरोबर आहेत का. 1 2 3 4 5 6, नंतर हे 1 2 3, 1 2 3 4 5 6, हे 1 2 3 बरोबर आहे. नंतर 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे. आता या साईडचे बॅलन्सेस बघून घेऊया. 1 2 3 4 5 आणि 6, 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. 1 2 3 4. ओके, आता आपण काय करूया की हे जे बॅलन्सेस आपण सगळे बघितलं बरोबर आहे. आता आपण टोटल करून घेऊया. टोटल करत असताना चूक होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही करू नका असं, तुम्ही साईडला कॅल्क्युलेशन करा. मी इथं करतोय असं. बघा हे 3 0, हे 3 0, हे 3 0, 1 2 3, हे 8 8 आणि 5 13, आणि 13 अधिक 6 19, 19 ला 9 हातच्याले 1, 1 आणि 8 9, 1 1 आणि 1 2. तर 2,39,000 रुपये. 1 मिनिट, 2,39,000 बरोबर आहे. हे 2,39,000 रुपये. तर आता मी इथंच कॅल्क्युलेशन करणार आहे. शक्यतो चुका होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी करतो. जर चुकलं तर मी परत सांगतो तुम्हाला, कारण मागे पुढे अमाऊंट झाले की प्रॉब्लेम 100% चुकतो. हे 2 0, हे 2 0, 2 2 2 0 आहे तसं ठेवा. हे 8 8 आणि 6 14, 4 हातच्या सॉरी 8 आणि 6 14, 14 आणि 5 19, 19 ला 9 हातच्याले किती 1. ओके, तर हे 1 अधिक 1 2, 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, 8 आणि 8 16, 16 आणि 9 25, 25 ला 5 हातच्याले 2, 2 आणि 8 10, 10 आणि 4 14. तर बघा हे 1,45,900. आता आपण काय करू, कोणती साईड जास्त आहे? ही साईड जास्त आहे, टीसीची. तर मी तर तात्पुरतं लिहितोय टीसी 2,39,000 रुपये, आणि टीडी ही झाली तुमची 1,45,900. आता वजाबाकी करा. 0 0, 10 मधून 9 गेले 1 राहिला, 8 मधून 5 गेले 3, 3 मधून 3 4 जात नाहीत म्हणून 13 मधून 4 गेले 9 राहिले, आणि नंतर इथे 1 1 0, 93,100. हे जे काही फरक आला तो फरक इथं लिहायचा आपला. हे 93,100, आणि याला म्हणायचं आपल्याला टू ग्रॉस प्रॉफिट सीडी, आणि इकडे आल्यानंतर तो काय होणार, ग्रॉस प्रॉफिट बीडी.
किती 93,100. ओके, आता हा घटक झाला. त्याच्यानंतर आपल्याला हे इथे कॅल्क्युलेशन करायचं आहे. करूया. चुकलं तर आपण परत सांगतो तुम्हाला. परंतु बघा, हे 6 सावकाश करायचं. इथं जास्त अगदी स्कॉलर मुलं सुद्धा इथं चुका करतात. 6 हे 6 आता हे 9 आणि 2 11. ओके, 11 आणि 3 14, 14 आणि 5 19, 19 आणि 5 24, 24 ला 4, हाच्याले 2, 2 अधिक 4 6, 6 आणि 2 8, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 15 आणि 1 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 19, 19,466. तर बघा, आता इथं चुकलेलं आहे आपलं. एक हातचा एक राहिला, तो 20 झाला. सॉरी. तर ही 19 आणि 1 20, तर 20,466. आपण काय करूया, हे पीसी आहे 93,100 प्लस प्रॉफिट अँड लॉस म्हणजे 20,466. ओके, तर आपण वजाबाकी करून घेऊया. हे 10 मधून 6 गेले 4, नंतर 9 मधून 6 गेले 3, नंतर इथं तुमचे झाले 10, 10 मधून 4 गेले 6, आणि नंतर इथे राहिले तुमचे 8 आणि 6 झाला. ओके, हा इथं इकडे गेला, राहिला 2 आणि 9 म्हणून 7, 2 गेले 7, 72,614. आता बघा, हे 93,100 आणि इथं पण घ्या 93,100. आता इथं फरक आला तुमचा 72,634. आता आपल्याला काय करायचंय, हे वाटून द्यायचंय. मग वाटून देत असताना बघूया, रुच्या 72,634 गुणिले 2/3. तिचा रेशो किती आहे, 2:1 आहे ना, म्हणजे हिचा रेशो 2 आहे आणि हिचा 1 आहे. तर म्हणजे 2 + 1 किती झाली 3. हे ओके. आता काय करायचं, भागाकार करत बसला तर इथं पॉईंट येणार. मग त्यापेक्षा पहिल्यांदा काय करून घेऊया, गुणाकार करून घेऊया, मग नंतर भागाकार करून घेऊया. बघा, आता बघा, हे 2 चौक 8, नंतर 2 त्रिक 6, 2 सक 12, हाच्याले 1, 2 दोन्ही 4, 4 आणि 1 5, नंतर 2 सते 14. आता काय करायचंय, 3 न भागाकार करायचे. हे 3 1 3, नंतर 3 चौक 12, राहिले 2, नंतर 3 8 24, राहिला किती 1, 3 चौक 12, नंतर हे 3 दोन्ही 6, नंतर मग इथं 3 दोन्ही 6, राहिले 2, झाले 20, नंतर मग हे 3 संग 18, परत 3 संग 18, असं वाढत जाणार. म्हणजे की झाले तुमचे हे 48,422. 50च्या पॉईंट 50च्या पुढे संख्या गेली तर एक वाढून घ्यायचं, म्हणजे 48,423. इथे घ्या 2, काय म्हणा, नेट प्रॉफिट किंवा थोडक्यात लिहितो, नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल. ओके, पहिला आहे रुचा आणि दुसरं आहे जुली. आता रुचाचं आपण काढले 48,423. आता काय करूया, हे 72,634 पॉइंट मध्ये येत असलं ना, डायरेक्ट वजाबाकी करा, कारण 2च पार्टनर आहेत. हिचा रेशो तर आपण काढलेला आहे. आता जे काय राहील ते तिचा राहील, कुणाचा, जुलीचा. मग हे वजाबाकी करू आपण. हे 48,423 वजा करू. 4 मधून 3 गेले 1, 3 मधून 2 गेला 1, 6 मधून 4 गेले 2, इथं 2 झाले, 12 झाले, 12 मधून 8 गेले 4, राहिले 6, 6 मधून 4 गेले 2. तर हे 24,211 आपल्याला इथं घ्यायचं आहे जुलीचं. हे 24,211. आणि हा भाग आपण रफ करू का, स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर पुढे हे नेट प्रॉफिट आहे. मग आपण इथे घेणार, घेताना काय म्हणणार, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि इथं हे इरेज होतं, पण लक्षात घ्या कारण मार्कर पेनने लिहितो आपण. हे 48,423 आणि इकडे किती 24,211. ओके, बेरीज करा. हे 1 1 2 4 6 3 2 4 8 12. तर इथं लिहा, हे 1,28,423 आणि 64,211. आता काय करायचं, हे 1,28,423 मधून आपल्याला वजा करायचे किती, 3,000 रुपये. हे 3 2 4 8 मधून 3 गेले 5 2 1, 1,25,423 हे आपल्याला दाखवायचं आहे. तर इथं दाखवा 1,25,423. ओके,
त्याच्यानंतर हे 64,000तून 2,000 गेले, मग असं डायरेक्ट पण लिहू शकता 62,211. आणि इथून आपल्याला काय करायचंय, इथं घ्या टू बॅलन्स कॅरीट आउट, इथं लिहा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा आपण काय केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही. इथला बॅलन्स डेबिटचा बॅलन्स आपण क्रेडिटला ट्रान्सफर केला. हा जो क्रेडिटचा बॅलन्स डेबिटचा बॅलन्स तो आपण क्रेडिटला ट्रान्सफर केला. आणि आता हा जो डेबिटचा बॅलन्स आहे म्हणजे ही साईड तुमची डेबिट आहे आणि ही साईड तुमची कुठली आहे, क्रेडिट साईड. हा बॅलन्स तुमचा इथे येणार. ठीक आहे, तर हे फक्त आपण लक्षात घ्यायचं. डेबिट क्रेडिट, डेबिट क्रेडिट, डेबिट क्रेडिट. आता इथं लिहा काय, रुचा आणि जुली. रुचा किती, 1,25,423 आणि हे 62,211. तर अशा प्रकारे घ्या 1,87,634. आणि आता मात्र ह्या दोन्ही साईडची टोटल करा, ती येते तुमची 2,28,434. शक्यतो मी जास्तीत जास्त, आता इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल सर ह्याची टोटल करून दाखवलं नाही, कारण व्हिडिओची साईज खूप मोठी होते आणि अपलोडिंगला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी काही गोष्टी टाळत असतो. परंतु मी जास्तीत जास्त वेळा कॅल्क्युलेशन करून दाखवत असतो. ठीक आहे, पण तुम्ही जर कॅल्क्युलेशन करून बघितलं तर तुमच्या दोन्ही साईडची टोटल बरोबर येते. याचा अर्थ काय की आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. सो प्लीज माय डिअर फ्रेंड्स, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.